नमस्कार, मी विशाल परदेशी. प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीने. ऊर्जा मंत्री नितीन राऊत पुन्हा नव्या वादात अडकलेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी त्यांनी फेसबुकवर केलेली पोस्ट जी आहे त्यामुळे भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आणि या सगळ्या याच्यात नितीन राऊत यांना त्यांची पोस्ट डिलीट करावी लागली. ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या विरोधात राज्यभरात असा संताप उफाळून आलाय. नितीन राऊतांच्या पुतळ्याला आणि प्रतिमेला भाजप कार्यकर्त्यांनी जोडे मारले. राऊतांच्या प्रतिमेला काळही फासण्यात आलं. नितीन राऊत यांनी सोशल मीडियावर स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत केलेली पोस्ट ही वादाच्या भोवऱ्यात अडकली. भाजपच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला. नितीन राऊत यांनी काल रात्री स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बाबतीत अत्यंत बदनामीकारक आक्षेपार्ह अशा प्रकारची फेसबुक पोस्ट केली आणि त्यामुळे आज नितीन राऊतांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन आम्ही केलं. हे करत असतानाच त्यांच्या ओएसडीचा मला फोन आला की हे चुकीने घडलंय. त्यावर मी त्यांना सांगितलं तुम्ही ती पोस्ट डिलीट करा आणि जनतेची माफी मागा. वादग्रस्त पोस्टच्या मुद्द्यावरून आमदार गोपीचंद पडळकर यांनी नितीन राऊतांचा जोरदार समाचारही घेतलाय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कठोर कारवाई करण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली. आमच्या दोन मागण्या आहेत. एक, आज संध्याकाळपर्यंत नितीन राऊतांनी दिलगिरी व्यक्त करावी आणि त्याचबरोबर राज्याचे हिंदुत्ववादी म्हणवणारे मुख्यमंत्र्यांनी या देशाचे सुपुत्र मराठी माणसाचे मानबिंदू स्वातंत्र्यवीर सावरकरांची बदनामी करणाऱ्या नितीन राऊतांच्या विरोधामध्ये एफआयआर दाखल केला पाहिजे अशी आमची मागणी आहे. या दोन्ही मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आम्ही उद्या सुद्धा आमचं आंदोलन चालू ठेवू. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपनं टार्गेट केल्यानं शिवसेनेकडून जोरदार उत्तर देण्यात आलं. बरोबर आहे. हो, माकड हा आपला पूर्वजच आहे. हो, आणि सावरकर असतील, महात्मा गांधी असतील, इंदिराजी असतील, कोणी असेल, माकडांना आपण वंशज मानलंच पाहिजे ना. माकड नसेल तर माणूस झालाच नसता. आणि लक्षात घ्या, वीर सावरकर हे वीर सावरकर आहे. दिवसभर गदारोळ उडाल्यानंतर नितीन राऊत यांनी ट्विट डिलीट केलं. मात्र त्यांच्या ट्विटनं मुख्यमंत्री आणि शिवसेनेला अडचणीत आणलं. मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांच्या भूमिकेशी मुख्यमंत्री सहमत आहेत का, या वक्तव्याचा ते निषेध करणार का, असा सवाल सुद्धा आता विचारला जातोय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. नाशिकमध्ये संजय राऊत यांनी घोटीमध्ये शिवसेना पक्ष कार्यालयाचं उद्घाटन केलं. विजय करंजकर यांची आमदारकी पाईपलाईनमध्ये असल्याचं यावेळी राऊत म्हणाले. राज्यपालांचं करंजकरांवर विशेष प्रेम असल्याने त्यांची आमदारकी रखडल्याचा टोला राऊतांनी लगावलाय. तर दुसरीकडे भारत माता की जय म्हणणे म्हणजे फक्त देशभक्ती नसल्याचं सांगत त्यांनी भाजपला टोला लगावला. नुसत्या घोषणा देणाऱ्यांना बलिदान माहिती आहे का, असा सवाल देखील त्यांनी विचारला. राज्यपालांचे विशेष प्रेम त्यांच्यावरती असल्यामुळे कधी कधी घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीचं विशेष प्रेम असलं की असं मग होतं. तर विजय करंजकर याच्यावरती राज्यपालांचं जे प्रेम आहे त्याच्यामुळे ते अजूनही भावी आमदार आहेत. पाईपलाईनमध्ये त्यांचं आहे, ते येणार केव्हा तर. एक तर राज्यपाल राहतील नाही तर हा आमदार होईल. पण मला खात्री आहे हा आमदार विजय आपला आमदार होईल. जसं काही लोक देतात ना भारत माता की जय, पण त्याला भारत माता माहीत आहे का काय आहे? भारत माता म्हणजे का राष्ट्रभक्ती आहे का? आहे. त्या भारत मातेसाठी आपण काय करतो ह्याच्यावरती राष्ट्रभक्ती अवलंबून आहे. तसंच या शिवसेनेचं आहे. हजारो लाखो लोक आजही शिवसेनेसाठी प्राण द्यायला तयार आहे, बलिदान द्यायला तयार आहे. ही पिढी बाळासाहेबांनी निर्माण केली. नाहीतर 50-55 वर्ष असा एक पक्ष टिकणं या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये हे सोपं काम नाहीये. इतके हल्ले आपण पचवलेले आहेत.
साखर कारखान्यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत अजित पवार यांच्याशी संबंधित साखर कारखान्याची चौकशी जी आहे ती करण्यात आली. कारखान्यात कोणताही भ्रष्टाचार झाला नसल्याचा खुलासा अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन केला. खोट्या माहितीच्या आधारावर विरोधकांनी आरोप केल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय. विरोधकांनी लावलेले सर्व आरोप त्यांनी फेटाळून लावलेत. तसंच कोणत्याही साखर कारखान्यात भ्रष्टाचार झाला नसल्याचा पुरावाच त्यांनी माध्यमांना दिलेला आहे. कोणता साखर कारखाना कसा विकला गेला याची माहिती त्यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे. त्यामुळे जरंडेश्वर कारखान्याच्या विषयाला घेऊन जे राजकारण केलं जातंय ते किती चुकीचं आहे आणि कसे चुकीचे आरोप माझ्यावरती लावले जात आहेत असं आज अजित पवारांनी पत्रकार परिषदेत आवर्जून सांगितलं. शिवाय काही बँकांच्या माध्यमातून कवडीमोल भावात इतर कारखाने कसे विकले गेले, ते कोणी विकत घेतले याचा खुलासा देखील त्यांनी केला. त्याच्यामुळे विरोधकांनी अशा पद्धतीचे आरोप करू नये असं सांगायला ते विसरले नाहीत. पण अशावेळी 1.5 दिवसाचं सरकार स्थापन करण्यासाठी आपण गेला होतात आणि त्यानंतर तिथून बाहेर पडलात, याबद्दल काही नाराजी आहे का या प्रश्नावरती मात्र आज अजित पवार चिडल्याचं बघायला मिळालं. म्हणजे नो कमेंट हा म्हणण्याचा अधिकार मला आहे की नाही याचं उत्तर द्या. जसं प्रश्न विचारण्याचा अधिकार तुम्हाला आहे तसंच नो कमेंट म्हणण्याचा अधिकार देखील मला असल्याचं अजित पवार आज त्यांनी म्हटलं आणि पत्रकारांच्या प्रश्नाला, त्या प्रश्नाच्या उत्तराला त्यांनी बगल दिली. काही लोकांनी त्या काळामध्ये असे आरोप केले की 25,000 कोटीचा भ्रष्टाचार झाला. अजित पवारांनी आज महाराष्ट्राला दिशाभूल करण्याचा एक चांगला प्रोफेशनल प्रयत्न केला. काही लोकांनी आरोप केले 10,000 कोटीचा भ्रष्टाचार झाला. आम्ही जे मुद्दे उपस्थित केले त्यातलं एखाद्या उत्तर देण्याची अजित पवारांमध्ये हिंमतच नाही आहे. CIDनं चौकशी केली, त्या चौकशीमध्ये काही निष्पन्न झालं नाही. जरंडेश्वर साखर कारखाना अजित पवारांनी बेनामी पद्धतीने घेतला. त्याच्यानंतर ACBनी चौकशी केली, त्याच्यातनं पण काही ह्याच्यामध्ये गैरप्रकार झालेत असं त्यांना दिसलं नाही. इन्कम टॅक्सचे 10 दिवस धाडी चालले आहेत. अजित पवार, पार्थ पवार, अजित पवारचा बहिणी, अजित पवारचे बिझनेस पार्टनर. EOWनी चौकशी केली, त्याच्यात त्यांनी निर्णय दिला. असे अनेकांचे निर्णय आले. 1000 कोटीची बेनामी संपत्ती, त्याच्याकडून 100हून अधिक कोटी रुपये अजित पवारच्या कंपन्यांमध्ये, एकही उत्तर अजित पवार देऊ शकले नाही आहे. काही जण पुन्हा पुन्हा त्या बातम्या देण्याचा प्रयत्न करतात. साखर कारखाने विकले गेले ते त्याच्याबद्दल कुणाची हरकत नाही, परंतु बेनामी भ्रष्ट पद्धती घोटाळा त्याचा तपास होणार. यानंतरची बातमी अशी की परमबीर सिंग आणि रश्मी शुक्ला यांना समन्स बजावण्याचे आदेश देण्यात आलेत. कोरेगाव भीमाच्या चौकशी आयोगानं हे आदेश दिलेत. आयोगाचे वकील आशिष सातपुते यांनी या संदर्भात अर्ज केला आणि ज्यावेळी कोरेगाव भीमामध्ये हिंसाचार घडला होता त्यावेळी परमबीर सिंग हे ॲडिशनल डिरेक्टर जनरल पदावर कार्यरत होते, तर रश्मी शुक्ला या पुण्याच्या पोलीस आयुक्त होत्या. हिंसाचाराच्या घटनेच्या अनुषंगाने त्यांच्याकडील इंटेलिजन्स इनपुट आणि इतर माहिती महत्त्वाची असल्याने त्या दोघांची साक्ष महत्त्वाची असल्याचं आशिष सातपुते यांनी म्हटलंय. फोन टॅपिंग प्रकरणावर रश्मी शुक्ला संदर्भात कोर्टाने राज्य सरकारला विचारणा केली की तुम्ही गुन्हा दाखल करणार आहे. त्याच्या संदर्भात न्यायालयीन बाब असल्यामुळं त्याच्यामध्ये न्यायालयातच उत्तर देणं उचित होईल. पुढली बातमी मुंबईमधनं. मुंबईच्या अविघ्न टॉवरला दुपारच्या सुमारास आग लागली होती आणि दरम्यान या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश महापालिकेनं देऊ केलेले आहेत. अविघ्न टॉवरच्या विकासकावर FIR दाखल करण्यात आला असून 8 दिवसात चौकशी पूर्ण होईल असं आश्वासन महापौरांनी दिलं आहे. ही आग ज्या व्यक्तीमुळे लागली त्याची चूक माफ करणार नसल्याचं महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्यात. टॉवरमध्ये स्पीकर फायर सेफ्टी असल्यामुळे आग कमी पसरल्याचं महापौर यांनी स्पष्ट केलं. 40 अग्निशमन दलाच्या गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं असल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे. या सर्व प्रकरणी दोषींवर योग्य ती कारवाई होणार असल्याचं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी म्हटलंय. संपूर्ण आगीच्या घटनेचं ऑडिट केलं जाणार असल्याची माहिती आदित्य ठाकरेंनी दिली. मुंबई फायर ब्रिगेडनी चांगलं काम केलं. आपले जवान लगेच आत गेले आणि तिथून आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी विझवण्यात यश आलेलं आहे. आता कूलिंग डाऊन ऑपरेशन सुरू आहे. मुख्य गोष्ट एकच आहे की अशा जेव्हा इमारती उंच उंच होतात त्याच्यात फायर ड्रिल्स, फायर सेफ्टी, फायर रेफ्युज एरिया आणि हे जे काही सिस्टीम लावलेली आहे ते किती महत्त्वाची ती आत्ता आपल्याला कळतं, कारण नाही तर ही आग पसरली असती. तरी असो, पहिलं काही थोडं फायर ब्रिगेडचा रिपोर्ट आहे की जी फायर सिस्टीम बाकीची लागलेली बिल्डिंगमध्ये प्रेशर थोडं कमी होतं. तर ते कशामुळे होतं, काय होतं ह्याच्यात तर आपल्याला चौकशीत कळेलच. पण जसं मी सांगितलं की कुठेही नवीन इमारत होत असताना
ह्या काही गोष्टी लक्षात घेऊनच आपण तिकडे जाणं गरजेचं आहे. आणि या सगळ्या प्रकरणात ज्या व्यक्तीच्या चुकीमुळे आग लागलेली आहे त्या व्यक्तीला शिक्षा केली जाईल, त्याला आम्ही सोडणार नाही, असं महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केलं. महापालिकेकडून FIR दाखल करण्यात आला आहे, त्यांच्यावर केलेला आहे आणि चौकशी पण आपण ती नेमून त्या चौकशीला कालावधी पण दिलाय की कुठल्याही परिस्थितीत 8 दिवसात याचा रिप्लाय आला पाहिजे, कारण चौकशीचं नंतर काय होतं हे कळत नाही. म्हणून 8 दिवसात अर्थातच मुख्यमंत्री यांनी सांगितलंय की कुठलीही चूक क्षम्य केली जाणार नाही. पुढली बातमी अशी की अभिनेता चंकी पांडे यांची मुलगी अनन्या पांडेची NCBच्या कार्यालयात दुसऱ्यांदा चौकशी करण्यात आली. तब्बल 3.5 तास अनन्याची चौकशी करण्यात आली. NCBने तिला सोमवारी देखील या प्रकरणी चौकशी करता बोलावलेलं आहे. आर्यनबरोबर केलेल्या व्हॉट्सअप चॅटमुळे तिला चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. 21 ऑक्टोबरलाही तिची 2 तास चौकशी करण्यात आली. त्यामुळे आता आजच्या 3.5 तासाच्या चौकशीनंतर पुन्हा एकदा सोमवारी अनन्या पांडेला चौकशी करता उपस्थित राहावं लागणार आहे. यावेळी आणखीन काय तिला प्रश्न विचारले जातात हे आता बघणं महत्त्वाचं ठरेल. राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम जी आहे ती वेगानं सुरू आहे आणि त्यामुळे टप्प्याटप्प्यानं राज्य अनलॉक होतं आहे आणि त्यातच आजपासून नाट्यगृह, चित्रपटगृह सुरू झाली. सुरुवातीला राज्य सरकारनं शाळा, मंदिरं सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर 22 ऑक्टोबरनंतर सिनेमागृह आणि नाट्यगृह सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आणि त्यामुळे आजपासून तिसरी घंटा जी आहे ती वाजली. राज्यातील नाट्यगृह आणि चित्रपटगृह सुरू झालेली आहेत. याविषयी नाशिकमधील कालिदास कला मंदिर नाट्यगृहातनं थेट आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांनी. मर्त मानवाचा जीवनाचं अविभाज्य अंग असलेल्या 64 कला आणि यातलीच एक कला म्हणजे की नाट्यकला. आणि आज नाशिकच्या रंगमंदिरात पडदा उघडण्याची वेळ आता आली आहे. याच ठिकाणी वाजणार आहे ती तिसरी घंटा की जी तिसरी घंटा वाजण्याची प्रतीक्षा तब्बल 1 नाही 2 नाही तर 19 महिन्यांपासून प्रत्येक सुजाण प्रेक्षकाला होती. नाट्यकला ही फक्त कला नाही, नाट्यकला हा फक्त संवाद नाही, नाट्यकला ही एक वेगळी अनुभूती आहे की जी संवाद साधते त्या सुजाण प्रेक्षकांची, त्यांचं मानसिक आरोग्य सुद्धा सांभाळते. आणखीन सगळ्यात महत्त्वाचं की या तिसरी घंटाच्या माध्यमातून कालिदास रंगमंदिराचं हे व्यासपीठ आजपासून खुलं झालंय, याच्या इतकी चांगली गोष्ट कोणती नाही. खरं तर नाट्यकलेवर फक्त कलाकार अवलंबून नसतात, तंत्रज्ञ असतात, अनेक काम करणारे असतात, बॅकस्टेज आर्टिस्ट असतात. या सगळ्यांवरच गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर उपासमारीची वेळ आली होती. पण तीच वेळ आता संपायची आता नांदी वाजायला लागली आहे. कुणी म्हणतं हात दे, कुणी म्हणतं साथ दे, या वयोवृद्ध म्हाताऱ्याला फक्त तुझा हात दे. नटसम्राट या अजरामर कलाकृतीतलं आप्पासाहेब बेलवलकर यांच्या तोंडी असलेलं वाक्य याच भूमीत जन्माला आलं. तात्यासाहेब विवा शिरवाडकर यांची भूमी, वसंत कानेटकरांच्या अखंड साहित्याची ही भूमी आणि याच भूमीतून साहित्याच्या अद्भुत अनेक कलाकृती जन्माला आल्या. आणखीन ज्या संवाद साधत गेल्या त्या प्रत्येक सुजाण प्रेक्षकांशी. खरं तर कोरोना पार्श्वभूमीवर हे नाट्यगृह बंद होते, पण आता ते पुन्हा एकदा सुरू झाले. आणखीन याचमुळे अनेक महत्वाची बंधनं सुद्धा त्या प्रत्येक इथे येणाऱ्या सभागृहातील प्रेक्षकांना सुद्धा आहे. सरकारी यंत्रणा, आरोग्य यंत्रणा जोमानं जरी कामाला लागली असली तरी सोशल डिस्टन्सिंगचं बंधन याच ठिकाणी आहे. 50% उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आणि याचमुळे या रंगमंदिरातील जी व्यवस्था आहे, बैठक व्यवस्था, याच्यामध्ये त्याची काळजी घेण्यात आलेली आहे. इथे येणाऱ्या प्रत्येकाचं सॅनिटायझेशन करणं, टेम्परेचर घेणं आणि आरोग्य विषयक त्यांच्याकडनं एक फॉर्म भरून घेणं, ही सुद्धा बंधनं या ठिकाणी करण्यात आलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलचा प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, कालिदास रंगमंदिर, नाशिक. पुढली बातमी आपण बघूया. दिवाळीपूर्वी राज्यातील शेतकऱ्यांना झालेल्या त्यांचं जे नुकसान झालं त्या नुकसानीची भरपाई मिळणार असल्याचं कृषी मंत्री दादा भुसे यांनी म्हटलंय. महिला किसान दिनाच्या निमित्ताने धुळे दौऱ्यावर असताना मंत्री भुसे यांनी ही माहिती दिली.
शेतकऱ्यांसह पूरग्रस्तांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 10 कोटींचं अर्थसहाय्य देण्याची घोषणा केली होती आणि दरम्यान नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा होणार असल्याचं दादा भुसे यांनी म्हटलंय. पंचनामे होत असताना कृषी विभाग, महसूल विभाग आणि ग्रामविकास म्हणजे क्षेत्रीय पातळीवर यांचे माध्यमातून पंचनामे वर जातात. तर माझी माहिती आहे की साधारणतः एक मोठ्या रकमेचा प्रस्ताव शासन पातळीवरनं तो प्रोसेसमध्ये होता. कदाचित आज उद्या तो मार्गी पण लागला असेल कदाचित काल परवा. आणि ताबडतोबीने आमचा मानस आहे की दिवाळीच्या पूर्वी जास्तीत जास्त शेतकरी बांधवांच्या खात्यावर ती रक्कम वर्ग झाली पाहिजे. यानंतर इथे वेळ झाली एका ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि आता ब्रेक नंतर पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी अशी आहे की ढोल ताशांचा दणदणाट पुन्हा एकदा पुण्यामध्ये ऐकू येणार आहे. पुण्यात ढोल ताशावरील बंदी उठवण्यात आली आहे. बँड पथकांना ढोल ताशे वाजवण्याची परवानगी देण्यात आली आहे. वाजवणाऱ्यांना लसीचे 2 डोस बंधनकारक असतील हे मात्र त्यांनी लक्षात घ्यावं. त्यामुळे परत एकदा सांस्कृतिक नगरी म्हणवल्या जाणाऱ्या पुण्यामध्ये जिथं ढोल ताशा पथक, वेगवेगळ्या पद्धतीचे बँड पथक जे आहेत, जे सगळ्यांच्या कुतूहलाचा विषय, कौतुकाचा विषय, त्यांचा दणदणाट पुन्हा एकदा ऐकायला मिळणार आहे. जाऊयात आमचे प्रतिनिधी चंद्रकांत पुंदे यांच्याकडे. चंद्रकांत, गेल्या गणेश उत्सवात खरं तर पुणेकरांनी म्हणजे गेल्याच्या देखील आपण पाहिलं तर ढोल ताशांचा गजर होऊ शकला नाही, पण आता तो होणार आहे. अर्थात पुणेकरांसाठी ही आनंदाची बातमी म्हणायची का? साजरा करू शकले नाही ठीक, गेली 2 वर्ष हुरहुर खंत पुणेकरांना निश्चितच आहे. पण दिवाळी, आगामी दिवाळी पुणेकर निश्चितच मोठ्या धूमधडाक्यात साजरी करू शकणार आहेत अशासाठी. कारण पुण्यातलं कोरोना आपल्याला माहिती आहे बिलो 100 आलेलं आहे रोजची रुग्णसंख्या. आणि आजचा सोडलं तर गेली 2 दिवस 0 एकही मृत्यू झाला नाही. म्हणूनच आता सगळं जवळपास पूर्ण ओपन अप झालेलं आहे पुणे. आणि त्याचाच ब्रेक द चेनचा भाग म्हणून आज हे पालिका आयुक्तांनी ढोल ताशांना परवानगी दिली. सकाळीच अजितदादांनी दिवाळी पहाटच्या प्रोग्रामला परवानगी दिली. नाट्यगृह सुरू झाली, सांस्कृतिक कार्यक्रम सुरू झालेत. म्हणजे पुण्याची जी ओळख आहे सांस्कृतिक नगरी, राजधानी महाराष्ट्राची, ती खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा गतवैभव या सगळ्या कार्यक्रमांना रेलचेल असेलच दिवाळीच्या काळामध्ये. दिवाळी आणि त्यात आगामी वर्ष इलेक्शनचं आहे, पालिका इलेक्शन. त्यामुळे दिवाळी पहाट हे कुठेतरी राजकारणाशी जोडलं जाणार, नागरिकांना मतदारांना आकर्षित करण्यासाठी या प्रोग्रामची संख्या आणखीन वाढणार. म्हणजे खऱ्या अर्थाने पुण्यनगरी आता एक गजबजून जाणार आहे. त्याला ऑब्व्हियसली गरज लागते ढोल ताशांची, हे कारण वातावरण निर्मितीसाठी. आणि त्यालाही परमिशन मिळाल्यामुळं सोन्या पे सुहागा पुणेकरांसाठी. फक्त आता नियम पाळले पाहिजेत. धन्यवाद चंद्रकांत या सगळ्या माहितीबद्दल. तर पुण्यामध्ये परत एकदा या दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर ढोल ताशांचा गजर जो आहे तो होणार आहे. पुण्यातले उत्सव म्हणले की ढोल ताशा हा आलाच, ढोल ताशा पथकं आली, त्यांचं एकसारखं दिसणं आलं. आणि या सगळ्या उत्सवात ज्यावेळेस या ढोल ताशाचा गजर होतो तेव्हाच खरं तर पुणेकरांना आपण हा उत्सव साजरा केला आणि हा उत्सव साजरा केल्यासारखं वाटतं. त्याच्यामुळे आता परत एकदा पुण्यात ढोल ताशा वाजणार आहे. यानंतर प्राईम टाईम बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.